आशीर्वाद आणलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवबापाने ऑलरेडी तुमच्या प्रश्नांची उत्तरं सोडवली आहेत. हालेलुया. सो तुम्ही विश्वास करता? प्रभू परमेश्वर मेरीला बोलला, मेरी जर तू विश्वास ठेवशील तर काय पाशील? हालेलुया. सो मी त्या देवाचा गौरव तुमच्या जीवनावरती उतरताना पाहतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज गॉड. आज तुम्ही महान गोष्टी घेऊन जाणार येतो. सेकंड क्रोनिकल्स 7व्या अध्यायामध्ये की तो प्रभू परमेश्वर त्याचे कान आणि त्याचे डोळे तुमच्यावर लावत आहे. हालेलुया. आज तुम्हाला असं वाटत असेल की प्रभू आज मी खूप सारे ओझं घेऊन आलोय, मी आज खूप सारे त्रास घेऊन आलोय, पण आज तो परमेश्वर बोलतोय बेटा मी तुला त्या प्रत्येक त्रासातून बाहेर काढत आहे. हालेलुया, हालेलुया. सो प्रत्येकाला ज्यावेळेस मी परमेश्वराला प्रार्थना करत होतो, मी सोमवारी इकडे आलो आणि मी प्रार्थना करत होते प्रभू परमेश्वरा. ज्यावेळेस मी फर्स्ट सोमवारी आलो, मी चेरिबीम प्रेयर टावर मध्ये गेलो, मी प्रार्थना करत प्रभू माझ्या पुण्याला तू आशीर्वादित कर, प्रभू माझ्या नेशनला तू आशीर्वादित कर. तेव्हा ती दुसरी बॅच आहे जी पुण्यावरून आली. हालेलुया. मी इथं फक्त बसून प्रभूच्या परमेश्वर त्याच्या प्रेझेन्स मध्ये बसून त्याच्याकडनं ऐकून मी परत जायचं होतं, पण प्रभू परमेश्वरने मला जस्ट जेवढं लांबून तुम्ही आला ना तेवढंच लांबून प्रभू परमेश्वर मला इथे घेऊन आला आणि बोलला तू माझी सेवा कर. हालेलुया. प्रभू परमेश्वराचं प्रेम तुमच्यावरती आहे, प्रभू परमेश्वराची नजर तुमच्यावरती आहे. आज तुम्हाला असं वाटेल की प्रभू माझ्या जीवनात फार त्रास आहे, माझ्या जीवनात फार प्रसंग आहे, तुमच्यासाठी आज मी उत्तम न्यूज, गुड न्यूज घेऊन आलोय. हालेलुया. तर आपल्या शेजारच्याला सांगा की आज प्रभू परमेश्वर तुझ्यासोबत चालणार आहे. सांगा, ब्रदर God is going to walk with you, brother. Jesus is going to be the second person to walk with you. Rakatapayala, Prostekapayala Deisha. Hallelujah. आज प्रभू येशू ख्रिस्त दुसरा पर्सन असणार आहे जो तुमच्या सोबत चालणार आहे. आज तुमच्या त्रासात, तुमच्या दुःखात, तुमच्या कष्टामध्ये तुम्ही एकटे नाहीये, पण तो स्वर्गीय देव बाप तुमच्या सोबत चालणार आहे. आणि तो स्वर्गीय देव बाप बोलत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, तू भिवू नकोस, कारण की मी परमेश्वर तुला आशीर्वादित करेल, मी परमेश्वर तुला त्रासातून बाहेर काढेल, मी परमेश्वरच्या प्रसंगात वाईट परिस्थितीमधून तुझ्या सोबत आहे, तुला आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया. तर आजचा जो टायटल आहे, त्या टायटल आहे येशू ख्रिस्त तुमच्या सोबत चालेल. प्रेज गॉड. हालेलुया. सो आपण हालेलुया एक आवाज काढून मी प्रभूची आराधना करतो. आमेन. हालेलुया. सो मला तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे. कोण तुमच्या सोबत येणार आहे? कोण येणार आहे? येशू येणार आहे. तर आपण ते गीत घेऊ का, येशू साथ आवेगा, अद्भुतचा काम करेगा. हालेलुया, हालेलुया. पण येशू ज्यावेळेस येतो, दावीद काय बोलतो, ज्यावेळेस येशू त्याचा पवित्र आत्मा येतो त्यावेळेस मी काय करतो? नाही सिस्टर, काय करतो? ज्यावेळेस प्रभूचा आत्मा आपल्यामध्ये येतो आणि ज्यावेळेस त्या प्रभू परमेश्वरासमोर दावीद आनंद करतो, त्यावेळेस तो नाचतो, उल्हास करतो. हालेलुया. सो आज आपल्याला नाचायचं आणि उल्हास करायचा त्याच्या आत्म्यामध्ये. प्रेज गॉड. तर आपण ते गीत घेऊया, येशू साथ आवेगा, अद्भुतचा काम करेगा. हालेलुया. येशू साथ आवेगा, अद्भुतचा काम करेगा. येशू साथ आवेगा, अद्भुतचा काम करेगा. येशूला तुमच्या जीवनात कार्य करायचं, राईट? येशूला तुमच्या जीवनात कार्य करायचंय, तर मग त्या सैतानाला तुम्हाला दाखवायला लागेल ना की माझा येशू कार्य करणार म्हणून मी आनंद करत आहे. हालेलुया. तन्नाना तन्नाना नाना, हे हे तन्नाना तन्नाना नाना, हे तन्नाना नाना. टूटे दिलों को वो छुड़ा करेगा, टूटे दिलों को वो छुड़ा करेगा, क्योंकि येशू साथ आवेगा, अद्भुत सा काम करेगा. येशू साथ आवेगा, अद्भुत सा काम करेगा. तन्नाना तन्नाना नाना, हे तन्नाना तन्नाना नाना, हे तन्नाना तन्नाना नाना, हे तन्नाना तन्नाना दूर करेगा, तकलीफ दुखों को दूर करेगा. आनंद और शांति यीशु मुझे देगा, आनंद और शांति यीशु मुझे देगा, क्योंकि यीशु साथ आएगा, अद्भुत सा काम करेगा. यीशु साथ तन्नाना तन्नाना नाना, तन्नाना तन्नाना नाना,
हालेलुया. आपण सगळे बसून घ्या. थँक्यू थँक्यू. ज्यावेळेस मी प्रभू परमेश्वराच्या चरणामध्ये उपस्थितीमध्ये बसलो आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला बोलत होते, बाप्पा आज तुझे लेकरं तुझ्या चरणामध्ये येत आहेत. दे बाप्पा आज तुझे लेकरं खूप लांबून येते प्रभू परमेश्वरा. मी कोण की त्याला शब्द देईल, मी कोण की त्यांच्याशी बोलेल, पण प्रभू परमेश्वर मला. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांना आज्ञा केली की शद्रेक मशेक अबेदनगो यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाक. कोण लोक होते ते? साधे लोक होते का? असे चिडचिडी लोक होते का? बाबा सांगता कसे होते ते? भल्याढ्य लोक होते, सामर्थ्याने भरलेले लोक होते. हालेलुया. बाबा सांगता पुढे तुम्ही वाचलं तर ज्यावेळेस ते शद्रक मेशक अबेदनगोला घेऊन गेले त्यावेळेस ते तिघ जण जे त्यांना घेऊन गेले ते मेले. ह्यांना भट्टीत टाकून सुद्धा काही झालं नाही, काही झालं नाही. बाबा सांगता ज्यावेळेस नबुकदनेस्सर राजाने पाहिलं आणि त्याच्या शिपाईला बोलला, आपण तर 3 लोक टाकले होते, हा चौथा कोण आहे जो देवाच्या पुत्रासारखा दिसतोय? हालेलुया. आज तुमचा त्रास तुम्ही घेऊन आलाय, आज तुम्ही तुमचे खर्च घेऊन आलाय, कुणाला घर घ्यायचंय, कुणाला जॉबची गरज आहे. प्रभू परमेश्वर बोलत आहे, बेटा मी तुझ्या सोबत चालत आहे, मी तुझ्या संगती येत आहे, मी तुझा हात धरत आहे, तुला आशीर्वादित करत आहे. हालेलुया. आज कुठलाच प्रॉब्लेम, कुठलीच समस्या तुम्हाला मागे धरून ठेवू शकत नाही. कुठला सैतानाच्या अंधकार शक्तीच्या आत्मे तुमच्या जीवनात चालू शकत नाही, कारण की तो प्रभू परमेश्वर तुमच्या सोबत आहे. हालेलुया. जे लोक तुमच्या विरोधात प्लॅन करतात, जे लोक तुमच्या विरोधात काही बोलत आहे, जे लोक तुमच्या विरोधात चुकीच्या जादू टोना करत आहे, आज परमेश्वर बोलत आहे, मी माझ्या सामर्थ्याने ते सगळ्या गोष्टी तोडत आहे. हालेलुया. जे लोक तुमच्या विरोधात उभा राहते, बाबा सांगतो प्रभू परमेश्वर त्याचे देवदूत पाठवून तुम्हाला आशीर्वादित करत आहे. हालेलुया. कारण दानिएलने ज्यावेळेस प्रार्थना केली, बाबा सांगतो त्याच दिवशी प्रभू परमेश्वराने उत्तर दिलं. हालेलुया. आज प्रभू परमेश्वर तुम्हाला उत्तर देते ब्रदर सिस्टर. आज परमेश्वर ते तुमच्या जीवनातले प्रत्येक चुकीचे लोक काढत आहे, जे तुमचे चुकीचे त्रास आहे. आजच्या दिवसापासून तुम्ही त्या त्रासामध्ये ते त्रास सहन करतात. प्रभू परमेश्वर बोलते, बेटा आता ते संपले, ते तुझे त्रास दी एंड होते. आज मी तुला नवीन आशीर्वाद देते, आज एक मी नवीन वाईन तुला देते, एक नवीन सामर्थ्य तुला देते. हालेलुया. आणि बाबा सांगतो ज्यावेळेस नबुकदनेस्सर बोलला तर राजा बोलला की त्यांना तुम्ही बाहेर काढा, कारण मी 4 लोक बघत त्याच्यामध्ये. हालेलुया. आणि बाबा सांगतो ज्यावेळेस त्या तिघांना बाहेर काढण्यात आलं, ना त्यांचे कपडे जळले होते, ना त्यांच्या अंगातनं आगीचा वास येत होता. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू परमेश्वर तुमच्या सोबत चालतो, ज्यावेळेस तो महान येशू ख्रिस्त तुमच्या सोबत चालतो, त्यावेळेस लक्षात ठेवा ब्रदर सिस्टर, कुठलाच सैतानी त्रास, कुठले सैतानी बंधन, कुठले अशांतीचे आत्मे तुमच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. हालेलुया. मी जस्ट एक न्यूज वाचत होतो, त्या न्यूज मध्ये आलं की 22 वर्षाचा मुलगा, तो त्याच्या आईला, वडील नव्हते त्या मुलाला, त्याला एक बहीण होती त्याची आई, त्या दोघांना काम करून त्या फॅमिलीला सपोर्ट करत होता तो मुलगा. पण मेंटली त्याला सैतानने इतकं डिस्ट्रॅक्ट केलं, इतकं डिस्टर्ब केलं, त्या मुलाने आत्महत्या केली 3ऱ्या का 4थ्या मजल्यावर उडी मारून. हे काय? हे सैतान तुमच्या जीवनात कार्य करत आहे. हे सैतान बोलतं की बेटा तुला यश येणार नाही, तुला अपयश येईल, तुला त्रास येईल, तुला संकटे येतील, तू हे करू शकणार नाही. पण त्याला त्या सैतानाला, त्या विचाराला, त्या अंधकार शक्तीच्या आत्म्याला, त्या चुकीच्या लोकांना आज ती वेळ ब्रदर सिस्टर तुम्ही बोलायची की माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या सोबत आहे, माझा येशू माझ्या सोबत चालत आहे, माझा येशू मला आशीर्वादित करत आहे. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये, ज्यावेळेस तुमच्या विचारांमध्ये सैतान खेळण्यास पाहाल, त्यावेळेस तुम्हाला बोलण्याची गरज की हे प्रभू परमेश्वरा तू माझ्या सोबत आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण त्या प्रभू परमेश्वराला सोबत घेऊन चालतो, त्यावेळेस कुठला सैतान आपल्या जीवनात कार्य करू शकत नाही. का? खूप वेळेस सैतान, खूप वेळेस शत्रूच आपल्यासाठी आशीर्वाद बनतात. हालेलुया. प्रेज गॉड. कारण बाबा सांगतात किती वेळा बट्टी जास्त करायला लागे 7 वेळेस. 7 हा जो नंबर आहे, हा परफेक्शनचा नंबर आहे. हालेलुया. आज जिथे कुठे तुमच्या जीवनामध्ये त्रास आहे, जिथे कुठे तुमचं जीवन परफेक्ट नाहीये, प्रभू परमेश्वर बोलते बेटा आज मी ते जीवन परफेक्ट करत आहे. हालेलुया. 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 बघा लोकांची कंडिशन, बघा लोकांची परिस्थिती कशी आहे. कोणीच नाही, आई वडिलांनी बाहेर काढून टाकलं. का? कारण की त्यांनी त्या ख्रिस्ती मुलीसोबत लग्न केलं. आज आपल्या जीवनात पण तसंच होतं. हालेलुया. का त्याला बाहेर काढण्यात आलं?
कारण की त्याने त्या ख्रिस्ताला स्वीकारलं. प्रेज गॉड. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला स्वीकारतो, ज्यावेळेस तुम्ही आज ख्रिस्ताला स्वीकारून आज इथे येऊन बसलाय माझ्या प्रियानो, प्रभूचा आत्मा मला बोलत आहे की मी तुला आशीर्वादित करते, मी तुझे त्रास काढते, मी तुझे संकट काढते, मी तुझा आजार काढते, मी तुझ्यातली जी अशांती ती काढते, जे तुझं घर तुटलेलं घर आहे ते घर मी परत बांधते. हालेलुया. हे सामर्थ्य आपल्या प्रभू परमेश्वरामध्ये. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना केली, ज्यावेळेस मी प्रभूची वाणी ऐकली, मी बोललो सिस्टर, ज्यावेळेस तू इथून जाशील परमेश्वर तुला सोन्याने आशीर्वादित करेल आणि परमेश्वर तुला असा जॉब देईल की तो जॉब तू कधी विचारही केला नव्हता. कारण परमेश्वर बोलतो जे मी तुला बोललोय ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि ज्यावेळेस मी तो शब्द दिला, ते दोघं पती पत्नी परत घरी गेले. एका वीक नंतर, एका हप्त्यानंतर त्या फॅमिलीचा मला फोन आला. ते बोलले, ब्रदर, तुम्ही जे काही प्रॉफेसी, जे काही मला भविष्यवाणी दिली होती, जे काही देवाने तुमच्याद्वारे वचन बोललं होतं ते आमच्या जीवनात पूर्ण झालं. जी मुलगी 15,000 रुपये कमवत होती, त्या पोरीला त्या ऑफिसने जिथं ती लागली तिला माहिती वेलकम बोनस 50,000 रुपये भेटला. हालेलुया. हालेलुया. आणि ती महिन्याला ऑलमोस्ट 65,000 रुपये आता कमवते. हा कोण आहे? हा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला शोधा. तुमचा जो त्रास आहे, तुमचं जे समस्या आहे, तुमची जे दुःख आहे, तो हा नबुकदनेस्झर राजा आहे. हालेलुया. कारण की तो प्रत्येक वेळेस तो बोलतो, काय बोलला नबुकदनेस्झर? तो राजा बोलला की तुम्ही माझ्या समोर नमन करताल, माझ्या मूर्तीला नमन करताल. प्रेज गॉड. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास असतात, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये समस्या असतात, त्यावेळेस तो आत्मा आपल्याला, आपण त्याच्या आधीन कधी जाऊ नये, पण आपल्याला माहिती की आपला परमेश्वर त्या त्रासात आपल्याला बाहेर काढणार आहे. प्रेम. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात कार्य करू शकतो. कारण की पुढे बायबल सांगतं की तिथे काही लोक होते, ज्या लोकांनी त्यांच्या विरोधात प्लॅन केला. शद्रक, मेशक, अबेदनगो आणि नबुकदनेस्झर राजाला सांगितलं की तू एक मूर्ती बनव आणि असा एक फरमान तू बोल की ज्या वेळेस पण हे गाणे गायले जातील, तुझी स्तुती आराधना होईल, त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीने जो कोणी बेबीलॉन मध्ये त्याने काय केलं पाहिजे? खाली पडला पाहिजे आणि नमन केलं पाहिजे. हालेलुया. आज आपल्या पुण्यामध्ये सुद्धा तोच आत्मा कार्य करतो. खूप साऱ्या कुटुंबामध्ये शांती नाहीये, खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये पैशाचे आशीर्वाद आहे, खूप सारे चांगले चांगले शिकलेले लोक आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये जॉब नाहीये. ब्रदर सिस्टर, का? कारण की हा सैतान आपल्या लोकांना पुढे जाऊन देत नाही. हालेलुया. पण बायबल सांगतं ज्यावेळेस हा फरमान दिला गेला, त्यावेळेस प्रभू त्यावेळेस शद्रक, मेशक आणि अबेदनगो ते बोलले, आम्ही या मूर्तीसमोर नमन करणार नाही. हालेलुया. सो आज तुमच्या जीवनामध्ये काय त्रास आहे, आज तुमच्या जीवनामध्ये काय समस्या आहे, ते तुम्ही समजून घेऊन त्या त्रासाला, त्या संकटाला, त्या समस्याला बोललं पाहिजे की आज माझा प्रभू येशू मला त्रासात सोडवणार आहे. मी तुझ्या समोर झुकणार नाही, मी तुझ्या समोर नमन करणार नाही. हालेलुया. मरण आणि जीवन आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये. आमेन. हालेलुया. एक दिवशी मी प्रभूची स्तुती आराधना करत होतो, मी प्रार्थना करत होतो आणि प्रार्थना करत असताना प्रभूचा आत्मा पहाटे सकाळी 2, 2:30, 3 वाजता माझी बोलला आणि तो बोलला, ह्या ब्रदरला फोन कर. आणि ज्यावेळेस मी बोललो, प्रभू परमेश्वरा, पहाटेचे 2 वाजले, ते मी कसं फोन करूया भावाला? आणि मी परत प्रभूला धन्यवाद देऊ लागलो की प्रभू तू माझ्या सेवेमध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी करत आहे. प्रभू परमेश्वरा, या मिनिस्ट्री थ्रू खूप सारे लोक आशीर्वादित होते. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना करू लागलो, प्रभूचा आत्मा मला बोलला, तू शांत बस, मी तुला काय बोललो? मी बोललो, ठीक आहे प्रभू, मी फोन करतो. आणि तुम्हाला माहिती, ज्यावेळेस मी त्या भावाला फोन केला, तो भाऊ ऑलमोस्ट मरून गेला होता. फक्त डॉक्टर बोलले 5% हा व्यक्ती राहील, तुम्ही तुमच्या कुटुंबाला बोलून घ्या. आणि ज्यावेळेस मी फोन केला, त्या भावाच्या आईने फोन उचलला, ती बोलली, प्रॉफेट, तुम्ही वेळेवरती फोन केलाय. बघता तुमचा परमेश्वर किती महान आहे. तुम्ही यायच्या आधी त्यांनी तुमच्यासाठी प्लॅन केलं. तुम्ही यायच्या आधी प्रभू परमेश्वर बोललाय का लोकांचे मॅरेजेस सक्सेसफुल होतील. तुम्ही येण्याच्या आधी बोललाय प्रभू परमेश्वर तुमच्या पैशाचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या जॉबचे जे प्रॉब्लेम्स आहेत, प्रभू परमेश्वर काढून टाकेल. तर आपल्याला काय घाबरायची गरज आहे? जो बाप स्वर्गामध्ये बसलाय तो बोलतो की बेटा, मी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वाद देईल, मी प्रत्येक गोष्टीमध्ये तुला त्रासातनं बाहेर काढेल. हालेलुया. आणि त्या भावाचं पोट फुगलं होतं, पूर्ण पोटामध्ये पाणी झालं होतं. आणि डॉक्टर बोलले 5% राहिले ते, आणि तो मरून जाईल. या लोकांनी सगळ्यांना बोलवलं, त्यांच्या फॅमिलीच्या लोकांना. कधी कधी आपल्या जीवनामध्ये पण तसाच त्रास होतो. आपल्याला काही आशा नसते की प्रभू परमेश्वर मी या त्रासातनं कसा बाहेर येईल, प्रभू परमेश्वर मी या संकटातनं कसं बाहेर येईल. तसंच शद्रक, मेशक, अबेदनगो हे तिघं पण तशा त्या त्रासामध्ये पडले होते. बायबल सांगतो त्या नबुकदनेस्झर राजाने असं फरमान काढलं, ते ज्यावेळेस त्याला बोलले की आम्ही तुझ्या मूर्तीसमोर नमन करणार नाही, आम्ही तुझ्या शब्दाला मान सन्मान देणार नाही, तो फार चिडला.
हालेलुया. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, ज्यावेळेस आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतो, त्यावेळेस सैतान सुद्धा याच गोष्टी करतो. आपल्याला कुठे ना कुठे त्रासात पाडतो, आपल्याला कुठे ना कुठे आजार देतो. ज्यावेळेस आपण त्याच्या उपस्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो, तो आपल्याला मागत खेचतो, आपल्याला त्याच्या उपस्थितीत बसून देत नाही. पण त्यावेळेस आपण सैतानाचं ऐकून शांत नाही बसलं पाहिजे की अरे हा आजार ना, ठीक आहे, मला आजार आहे, मी गोळी खाईल. नाही, प्रभू परमेश्वर बोलतो यशाया 53 मध्ये की मला बसलेल्या फटक्यांद्वारे मी तुला आशीर्वादित केलेलं आहे, मी तुला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. यहोशूआच्या पुस्तकामध्ये प्रभूचं वचन बोलतं की हा शब्द तुझ्या तोंडातून निघून जाऊ नको. दरवेळेस बोलत राहा, दरवेळेस प्रार्थना करत राहा. आणि ज्यावेळेस आपण दरवेळेस हे वचन बोलतो, बायबल सांगतं सामर्थ्य तुमच्याद्वारे निघतं प्रियानो. हालेलुया. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना केली, मी बोललो आंटी त्या भावाच्या फक्त डोक्यावर हात ठेवा आणि परमेश्वर कार्य करत आहे. फक्त एकच बोललो, सैतान येशूच्या नावात मी तुला बांधतो, सोड त्या भावाला. प्रत्येक आजाराचा आत्मा येशूच्या नावात निघून जाऊ दे. कम्प्लिटली त्या भावाला डेलिव्हरन्स भेटलं. तुम्हाला माहिती आहे, सोमवारी सकाळी मला फोन आला त्या लोकांचा आणि मी घाबरलो. आहे ना, आपण मनुष्य आहे. काय वाटतं तुम्हाला, काय झालं असं सोमवारी? देवाने कार्य केलं. हालेलुया. हालेलुया. मला फोन आला, ते बोलले प्रॉफेट आता देवाने इतकं महान कार्य केलंय. जे डॉक्टर बोलले होते की हा भाऊ मरणार आहे, पण त्या डॉक्टर बोलतात सोमवारी आम्ही त्याला 3 वाजता डिस्चार्ज देणार आहे. हालेलुया. हा येशूची तुम्ही आणि मी सेवा करते प्रियानो. तसंच शद्रक, मेशक, अबेदनेगो या तिघांवरती ज्यावेळेस राजा चिडला, त्यावेळेस बाबा सांगता राजाने बोलला की 7 पटेनी ती भट्टी परत जाळा, 7 पटेनी परत ती भट्टी वाढू द्या. आणि बाबा सांगतो ज्यावेळेस त्या शद्रक, मेशक, अबेदनेगोला बांधण्यात आलं, त्यावेळेस ते जे लोक होते ते एकदम सामर्थ्य स्ट्रॉंग होते. बघा आपण वचन वाचूया, 20वं वचन वाचूया. भविष्यवाणी करतो, जो कोणता अंधकार शक्तीचा आत्मा, जो कोणता सैतानी आत्मा, जे कोणते सैतानी विचार तुम्हाला त्रास देते, येशूच्या नावात निघून जावे. लॉर्ड, आय ब्रेक एव्हरी पॉवर ऑफ सैटन आउट फ्रॉम द लाईफ इन जीसस मायटी नेम. हालेलुया. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सोबत येते प्रियानो. त्याच्यामुळे कितीही वाईट परिस्थिती असेल, आज तुमची कितीही वाईट परिस्थिती असेल, आज प्रभू परमेश्वर बोलते बेटा तू भिवू नकोस, कारण की मी तुला आशीर्वादित करत आहे. हालेलुया. कुठलीच गोष्ट आज तुमच्या विरोधात उभा राहणार नाही, पण तो परमेश्वर तुम्हाला उभा राहून आशीर्वादित करत आहे. हालेलुया. हालेलुया. शेवटची एक साक्षी मी तुम्हाला देतो आणि मग आपण बंद करू. प्रेज गॉड. मी एका मीटिंगसाठी गेलो होतो कोल्हापूरला. माझी मीटिंग, त्या सिस्टरचं घर जे होतं त्यांच्या स्वतःचं घर होतं ते. ऑलमोस्ट 25 वर्ष त्या घरात राहून सुद्धा त्यांचे काही नातेवाईक त्यांना त्रास देत होते, त्यांच्या नाव करून देत नव्हते. हालेलुया. आणि ते माझ्या घरी आले ज्यावेळेस माझ्या घराचं ओपनिंग होतं त्यावेळेस, आणि ते मला बोलू लागले की असे आमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम. प्रभूला बोललो, या लेकरांना मी काय उत्तर देऊ? प्रभू परमेश्वर बोलला, ज्यावेळेस इथून 3 महिने इथून जातील आणि 3 महिन्यानंतर देव त्यांच्या जीवनात कार्य करेल. तुम्हाला माहिती 25 वर्षाचं काम जे झालं नाही, ज्यावेळेस आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो आणि ज्यावेळेस येशूचा शब्द घेऊन जातो, तो शब्द तुमच्यासाठी लढा करतो. त्यावेळेस ते शब्द घेऊन गेले आणि 2 महिन्यामध्ये परमेश्वराने असं चमत्कार केला, त्यांचे जीवन पूर्ण बदललं, त्यांचं घर त्यांच्या नावावरती झालं. हालेलुया. सो काही कुठल्याही गोष्टी असो, कठीण परिस्थिती, प्रभू परमेश्वर बोलते आज मी तुझ्या जीवनात बरं करते बेटा. हालेलुया. आज तुझी आपण सगळेजण उठून उभा राहूया प्रभूच्या उपस्थितीमध्ये आणि आपण प्रार्थना करणार आहे, त्या प्रत्येक सैतानी बंधनाला बांधणार आहे. कारण प्रभू परमेश्वर बोलतो मी तुझा विश्वास बघते. हालेलुया. प्रभू परमेश्वर आपल्याला बाहेरच्या अपीअरन्सनी नाही बघत, पण प्रभू बोलतो मी तुझा हृदय पारखणारा देव आहे. हालेलुया. प्रेज गॉड. आपण सगळं प्रभूच्या चरणामध्ये प्रार्थना करूया. धन्यवाद स्वर्गीय देव बाप्पा, धन्यवाद प्रभू येशू राजा. हे स्वर्गीय सामर्थ्य देव बाप्पा, यावेळेस आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू परमेश्वरा. देव बाप्पा, आज तुझे लेकर इथे आले ते प्रभू परमेश्वरा, आज तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. लॉर्ड, आज जे काय त्यांचे त्रास, संकट, समस्या घेऊन ते लेकर आले ते प्रभू, आज येशूच्या नावामध्ये देव बाप्पा तुझा सेवक या नात्याने मी या लेकरांच्या जीवनावर भविष्यवाणी करतो. फादर लॉर्ड, प्रत्येक त्रास, प्रत्येक सैतानी बंधनं, प्रत्येक सैतानी अटॅक देव बाप्पा, प्रत्येक चुकीचे आजार प्रभू परमेश्वरा, प्रत्येक बेरोजगारीचा आत्मा दे बाप्पा, प्रत्येक पावटीचा आत्मा प्रभू परमेश्वरा, प्रत्येक आत्महत्या करणारा आत्मा, लॉर्ड आय ब्रेक इट इन
Jesus mighty name. स्वर्गीय देव बाप्पा, यावेळेस तुझी शांती, तुझं सामर्थ्य, तुझं आरोग्य, तुझे आशीर्वाद आम्ही येशूच्या नावात या लेकरांच्या जीवनात घोषित करतो फादर. लॉर्ड, जे कोणी आजारी आहे प्रभू परमेश्वरा, येशू 53:5 द्वारे तू त्याला आरोग्य दे बाप्पा. प्रभू परमेश्वरा, जो पण जर गरिबीच्या आत्म्याच्या खाली आहे, लॉर्ड तू तुझ्या श्रीमंतांनी भर दे बाप्पा. कारण बाबा सांगतो प्रभू परमेश्वरा, तू समुद्राचं धन तुझ्या लेकरांना देणारा परमेश्वर आहे. लॉर्ड, आज जे काही ते प्रॉब्लेम्स इथे घेऊन आले ते बाप्पा, ते सगळे प्रॉब्लेम्स तुला माहिती आहे दे बाप्पा. कारण की तू तुझ्या सेवकांकडे डीजस दिनाकरांना प्रॉमिस केलं फादर, की जे लेकर इथून प्रार्थना करतील त्या प्रार्थनेला तू उत्तर देणार आहेस फादर लॉर्ड. आणि आमचा विश्वास आहे प्रभू, आज इथून जाताना एकही व्यक्ती दे बाप्पा मोकळ्या हाताने जात नाहीये दे बाप्पा. इथून प्रत्येक जण आशीर्वादित होते, प्रत्येक जण सामर्थ्य घेऊन जाते दे बाप्पा, प्रत्येक जण तुझं सामर्थ्य घेऊन जाते दे बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, आज ते आले तर एकटे दे बाप्पा, पण ते येशूला घेऊन जाते दे बाप्पा, ते येशूचं सामर्थ्य घेऊन जाते दे बाप्पा, ते येशूचं कॅरेक्टर घेऊन जाते दे बाप्पा, ते येशूचं प्रेम घेऊन जाते दे बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनामधले असलेले प्रत्येक अपयश आज येशूमध्ये बदलत आहे दे बाप्पा. आणि त्याच्या जीवनात ते यश बघणार इथून पुढे प्रभू परमेश्वरा. आम्ही धन्यवाद करतो, तू आमची प्रार्थना ऐकलीस. आम्ही धन्यवाद करतो, तू आमच्या लेकरांना आशीर्वादित केलंस. आणि प्रभू, आम्ही सर्व काही मान, महिमा, सन्मान, गौरव प्रभू येशू तुला देतो पित्या. इथून पुढचा ताबा तुझ्या पवित्र हातात सोपवून तुला धन्यवाद देऊन ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात आम्ही मागवते, म्हणून तू ऐक स्वर्गीय पित्या. आमेन.